तर मुलांनो, आता आपण पाहणार आहोत या पाठाच्या माध्यमातून जी साधे यंत्र याच्या माध्यमातून आलेले जी सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर ही कोणत्या प्रकारचे आहेत ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार. आपण पाहणार आहोत प्रथम सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते आपण बघणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया सरावाच्या माध्यमातून. जो आपला पहिला प्रश्न असणार आहे मुलांनो, आपला आहे जो पर्यायाचे प्रश्न असणार आहे. तुम्हाला दोन पर्याय आहेत, दोन ऑप्शन आहेत. या दोन ऑप्शनमधून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूया. योग्य उत्तर क्लिक करायचे सांगितले आहे, म्हणजे ज्यापैकी दोन पैकी जे आपलं उत्तर असणार आहे ते योग्य असणार आहे. आपण सुरुवात करणार आहोत मुलांना. इथे पहिला प्रश्न आहे, खिळा ठोकण्यापेक्षा स्क्रू बसवण्यासाठी डॅश जोर लावावा लागतो. खिळा ठोकण्यासाठी म्हणजे त्या खिळाचे देखील दोन प्रकार आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे. एक जो साधा प्लेन खिळा आहे आणि जो दुसरा आहे तो स्क्रूचा खिळा आहे. मग इथे त्याने दिले खिळा ठोकण्यापेक्षा स्क्रू बसवण्यासाठी म्हणजे कोणता जास्त जोर लावा लागेल. मग कमी वेळ लावा लागेल का जास्त वेळ लावा लागेल? तर साहजिकच याचं उत्तर काय आहे मुलांना, जो साधा खेळ आहे तो खेळण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार आहे. पण जो स्क्रूचा जो खेळ आहे तो आपल्याला ठोकण्यासाठी आपल्याला साहजिकच कमी, कारण तो पटकन त्याच्यामध्ये काय आहे, लोखंडी गुंतागुंत आहे. लोखंडी जो आकार त्याला दिला गेलेला आहे ते लोखंडच त्याच्यात आहे आणि जो भिंतीमध्ये घुसताना तो सहज तो आतमध्ये लवकर जाणार आहे. म्हणून जो लागणारा जो वेळ आहे तो कसा आहे, तो कमी लागणार आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे, कमी खिळा ठोकण्यापेक्षा स्क्रू बसवण्यासाठी आपल्याला कमी जोर लावावा लागणार आहे. म्हणजे आपल्याला जी ताकद आहे, जो बल आहे तो आपल्याला कसा लागणार आहे, कमी वेळात लागणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, एखाद्या वस्तूचे दोन तुकडे करण्यासाठी डॅशचा उपयोग होतो. एखाद्या वस्तूचे तुकडे, जसं आपण पाहिलं होतं की एखादा म्हणजे मोठ्या लाकडाचा जो बुंदा आहे तर त्याचे आपल्याला दोन तुकडे करायचे आहेत, तर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर डॅशचा उपयोग करावा. म्हणजे कोणत्या गोष्टीचा उपयोग करावा लागणार आहे? मग तुम्हाला दोन पर्याय दिले आहेत, स्क्रूचा वापर करावा लागणार आहे का पाचरचा वापर करावा लागणार आहे. मग आता तुम्ही विचार करा, जर एवढा मोठा लाकडाचा बुंदा आहे तर स्क्रूचा वापर करून जमेल का? की स्क्रू आपण कोणत्या गोष्टीला वापरतो, की जर एखादा फोटो चिटकवण्यासाठी किंवा एखाद्या तोरण पाडण्यासाठी, म्हणजे जे कमी वजनाच्या वस्तू आहेत त्याचा भार उचलण्यासाठी स्क्रूचा वापर होत आहे. परंतु इथे जर लिहिले की पाचर आहे, मग पाचरचा उपयोग काय, की पाचरच्या माध्यमातून जिथे आपण पाचर ठेवल्यावर आपण काय करतो, त्याचे दोन तुकडे होत आहे. हे देखील आपण स्पष्टीकरणात पाहिलं होतं. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे, एखाद्या वस्तूचे दोन तुकडे करायचे असेल तर आपल्याला स्क्रूचा वापर नाही तर पाचरचा उपयोग होतो. हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, तर्फेचा दांडा ज्या आधारावर टेकलेला असतो त्याला तर्फेचा डॅश बोलला जातो. की तर्फेचा जो दांडा ज्या आधारावर असतो मग त्याला काय बोलले जात आहे? तुम्हाला दोन पर्याय आहेत, एक टेकू आहे आणि दुसरा आहे भार आहे. यापैकी मुलांना जे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, टेकू. म्हणजे तर्फेचा दांडा ज्या आधारावर आहे मग त्याला आपण काय बोलणार आहोत, आपण टेकू बोलणार का भार बोलणार? तर आपलं योग्य उत्तर आहे की ज्या तर्फेचा जो दांडा आहे तो कशावर आधारला आहे, दांडा ज्या आधारावर टेकलेला असतो त्या तर्फेचा तो काय आहे, टेकू आहे. हे आपलं काय आहे मुलांनो, योग्य उत्तर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, तर्फेच्या पहिल्या प्रकारात मध्यभागी डॅश असतो. तर्फेचा पहिला जो प्रकार आहे, आपण प्रकार शिकलो आहोत, पहिला प्रकार, दुसरा प्रकार, तिसरा प्रकार. मग त्यांनी विचारले की तर्फेच्या पहिल्या प्रकारात मध्यभागी काय आहे? मग तुम्हाला दोन पर्याय आहेत, भार मध्यभागी आहे का टेकू मध्यभागी आहे? तर पहिल्या प्रकारामध्ये आपण पाहिलं होतं की पहिल्या प्रकारात, तर्फेच्या पहिल्या प्रकारात मध्यभागी काय असतं, टेकू असतो. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वजन उचलण्यासाठी खास असलेले चाक व दोरी याच्या रचनेला डॅश म्हणतात. काय म्हटलं, वजन उचलण्यासाठी खाच असलेले चाक, ज्याच्यामध्ये खाच आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एक लाकडाचा जो मोठा गोल राऊंड आहे त्याला खाच असते, त्या खाचेवरती दोरी टाकलेली असते आणि ती वजन उचलण्याच्या कामाला येते. मग त्या दोरीच्या रचनेला काय बोलले जातं, त्या भागाला काय बोललं जातं, यंत्राला काय बोललं जातं? मग दोन पर्याय आहेत, एक कप्पी आहे आणि एक आस आहे. मग या दोनपैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो, की वजन उचलण्यासाठी खास असलेल्या चाक व दोरी याच्या रचनेला आपण काय म्हणत आहोत, कप्पी बोलणार आहोत मुलांनो. हे देखील हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, पायऱ्या किंवा जिना हे डॅशचे उदाहरण आहे. पायऱ्या किंवा जिना की ज्या आपण एखादी समजा लिफ्ट बंद पडली किंवा आपल्याला बिल्डिंगमध्ये जर रूम असेल तर आपण लिफ्टचा वापर करतो, पण एखादी लिफ्ट बंद असेल तर आपण
पायऱ्यांचा किंवा जिन्याचा वापर करतो. मग वरून माणसं जे येणार असतील ते आपण जिन्याच्या माध्यमातून खाली उतरण्याचं काम करतात, आणि जी खालची माणसं त्यांना वर जायचं असतं तर ते वरती चढून जाण्याचं जे काम करत असतं. आणि म्हणून त्याला काय बोललंय की ते उदाहरण कसलं आहे. दोन पर्याय आहेत, एक उतरणीचं उदाहरण आहे का एक कप्पीचं उदाहरण आहे. आता त्याच्यात कप्पी येऊ शकतं का, तर कप्पीचं आपण पाहिलं आहे की कप्पीचा उपयोग काय आहे, जड वस्तू उचलण्यासाठी त्याचा वापर होत आहे. मग इथे जे त्यांनी प्रश्न केलेला आहे की याचा उपयोग काय आहे किंवा याला काय, उदाहरणाला काय म्हणतात. चढणे आणि उतरण्याला तर आपण लिहिलं आहे उतरणे आपलं योग्य उत्तर आहे. पायऱ्या किंवा जिना हे उतरणचे उदाहरण आहे. काय आहे, त्याला एक काय केलेलं आहे, उतरण लावलेली आहे. आडवी म्हणा, तिरपी म्हणा, उतरण आहे. आपण कधी बघू शकतो पायऱ्या अशा एकदम प्लेन असतात, नाही तर ते कसे असतात, क्रॉस माध्यमातून असतात. आणि मग आपण एक एक पायरी चढत चढत वर जातो किंवा पायरी उतरत उतरत खाली येतो. मग त्याचा जो शेप आहे, त्याचा जो आकार आहे तो कसा आहे मुलांनो, तो असा आकार कसा असतो आपण पाहू शकतो. त्याचा जो आकार आपण बघितला तसा तिरपा आपल्याला ऐकू शकतो. आणि मग त्याच्या ज्या अशा पायऱ्या असतात, मग हे कसं आहे, हे उतरणचा भाग येतो. समजलंय मुलांनो. चला आपण पुढे जाऊ. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आस आणि चाक ही जोडी एक डॅश डॅश यंत्र आहे. आस आणि जोडी हे कसलं यंत्र आहे. जसं आपण आस पाहिले, आस काय आहे मुलांनी बघितलं की जो आपला आकाश पाळणा आहे तो काय करत आहे, गोल फिरत आहे. मग जो मध्यभागी जो दांडा लावला गेला आहे त्याला काय म्हणत आहे, आपण आस म्हणतोय. आस आणि चाक म्हणजे जे गोल फिरत आहे त्याला चाक म्हणतोय. मग हे डॅश डॅश यंत्र आहे. कसं यंत्र आहे, साधं यंत्र आहे का गुंतागुंतीचं यंत्र आहे. मग आपल्याला माहित आहे याचं उत्तर फारच सोपं आहे. काय आहे, अगदी बरोबर, याचं उत्तर काय आहे, साधं यंत्र आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गुंतागुंतीचं हे यंत्र नाही. आणि म्हणून आपलं जे यंत्र आहे ते कसं आहे, साध्या प्रकारचं यंत्र असल्यामुळे आपण आपलं योग्य उत्तर क्लिक करणार आहोत. आस आणि चाक ही जोडी एक साधं यंत्र आहे. हे आपलं करेक्ट आन्सर इथे येणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर्फेच्या तिसऱ्या प्रकारात मध्यभागी डॅश डॅश असतो. जो तिसरा प्रकार आहे, त्या तिसऱ्या प्रकारामध्ये त्यांनी विचारलेलं आहे की तर्फेचा जो तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये मध्यभागी काय आहे. मग तुम्हाला विचारले भार आहे का बल आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर मिळवण्याचे असणार आहे की आपल्या मध्ये तर्फेचा जो तिसरा प्रकार, तरफ आपण पाहिले आहे, तरफ म्हणजे काय आहे, आणि तर्फेचे जे 3 प्रकार पडतात, भार, बल आणि जो टेकू आहे, हे 3 प्रकार पडतात. मग त्यापैकी विचारले तिसऱ्या प्रकारामध्ये मध्यभागी काय आहे. मध्यभागी आपलं काय आहे, बल हे आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर्फेच्या तिसऱ्या प्रकारात मध्यभागी काय आहे, बल असतं. हे आपलं योग्य उत्तर इथे येणार आहे. चला तर आपण पुढे वळणार आहोत. तर्फेच्या दुसऱ्या प्रकारात मध्यभागी डॅश डॅश असते. दुसरा प्रकार, जो तर्फेचा जो दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये आपले योग्य उत्तर असणार आहे. तुम्हाला पर्याय भार आहे, बल आहे, पुन्हा 2 गोष्टी आलेल्या आहेत. तर तिसऱ्या प्रकारामध्ये आपण पाहिलं की बलाच्या तिसऱ्या प्रकारात मध्यभागी बल असते. मग इथे जर तर्फेच्या दुसऱ्या प्रकारात मध्यभागी काय आहे, भार असते. हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. म्हणून योग्य उत्तर आपण क्लिक करणार आहोत. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहणार आहोत, प्रत्येक तरफ डॅश डॅश भोवती फिरते. काय आहे, प्रत्येक जो तरफ आहे तो कशा भोवती फिरत आहे. तुम्हाला 2 पर्याय आहेत, टेकीभोवती फिरत आहे का बलाभोवती फिरत आहे. तर साहजिकच आपले याचं उत्तर देखील अगदी सोपं आहे की जो प्रत्येक तरफ आहे तो कसा आहे, तो कशावर फिरत आहे, तर साहजिकच तो टेकूवर फिरत आहे. जो टेकू आपण पाहिला आहे, जो दगड आपल्याला मोठा दगड उचलायचा आहे, तो जो टेकू दिलेला आहे त्या टेकूच्या माध्यमातून काय करत आहे, गोल गोल फिरत आहे. आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण सरावाच्या माध्यमातून प्रश्नाचे उत्तर बघितले की सरावाचे 10 प्रश्न होते. त्या 10च्या मध्ये जे पर्यायवाची 2 पर्याय होते, ते 2 पर्यायामधून आपल्याला एक आन्सर आहे ते आपलं योग्य होतं आणि ते आपण आन्सर दिलेलं आहे. तशा प्रकारे सरावाच्या माध्यमातून हे प्रश्नोत्तर आपण संपलेले आहेत. आता आपण खेळाच्या माध्यमातून प्रश्न पाहणार आहोत. ते कोणत्या प्रकारचे आहेत, चला जर आपण बघूया. तर आपण मुलांना खेळाच्या माध्यमातून प्रश्न बघणार आहोत. जो आपला या सर्व गेमपैकी आपण पाहणार आहोत, जो क्रिकेटचा गेम आहे त्याच्यातून बघणार आहोत. आणि आपला पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करणार आहोत. चला तर आपण खेळायला सुरुवात करूया. सो आपला पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हा तर्फेचा भाग नाही आहे त्यांनी सांगितलंय.
की तुम्हाला जी 4 पर्याय दिले आहेत बघा, की जे 4 पर्यायापैकी आपलं एक उत्तर इथे असणार, आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. पण तुम्हाला जो पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हा तर्फेचा भाग नाही आहे. मग कोणता तर्फेचा भाग नाही आहे? आपण आधी पर्याय वाचणार आहोत. बल आहे, सेकंड पटाशी आहे, तिसरं भार आहे आणि टेकू आहे. तर तर्फेचे भाग आणि प्रकार आपण शिकलेले आहोत. तर्फ म्हणजे शिकलेला तर्फेचा भाग प्रकार किती आहे? बल आहे, टेकू आहे आणि भार आहे. मग हे तिन्ही प्रकार इथे आले, टेकू आहे, भार आहे, बल आहे. मग राहिला काय आहे? पटाशी आहे. मग पटाशी या शब्दाचा अर्थ इथे आलेला नाही, किंवा शब्द हा आलेला नाही आहे. म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे पटाशी, हे आपलं काय असणार आहे? करेक्ट असणार आहे, की पटाशी हा तर्फेचा भाग नाही. आणि म्हणून योग्य उत्तरावर आपण काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. आपला जो दुसरा प्रश्न आहे मुलांना, ट्रकमध्ये पंप चढवण्यासाठी डॅश डॅशचा वापर करतात. जर आपल्या ट्रकमध्ये जर पंप चढवायचा आहे, त्यांनी सांगितले पिंप चढवायचा आहे, जसं आपण चित्रामध्ये पाहिलं की जो पाण्याने भरलेला पंप असेल किंवा एखाद्या सामानाने भरलेला असेल, तर ते उतरवायचा आहे आपल्याला, चढवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय वापर करावा लागेल? मग तुम्हाला 4 पर्याय आहेत. तरफ आहे, कप्पी आहे, उतरण आहे का पाचर आहे. मग हे 4ही प्रकार आपण शिकलेले आहोत. चढण आहे, उतरण आहे, तरफ आहे, कप्पी आहे, उचर आहे. तर या 4 पैकी मुलांना आपण कशाचा वापर करणार आहोत? बघा, आपण यापैकी आपण उतरणचा वापर करणार. जर ट्रकमध्ये पिंप चढवायचं असेल तर आपलं जी उतरण आहे, जी एक फळी आहे ती लावणार आणि फळीच्या माध्यमातून आपण उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण उतरण हा आपलं योग्य इथे असणार आहे. आपला जो तिसरा प्रश्न आहे, गुंतागुंतीच्या यंत्राचे भाग डॅश डॅश यंत्राने बनवलेले असतात. जे गुंतागुंतीचे जे भाग आहे ते कशाने बनले? तुम्हाला 4 पर्याय आहे. लोखंडी यंत्राने बनलेले असतात, की चाक व आसने बनलेले असतात, साध्या यंत्राने बनलेले असतात, का लहान लहान यंत्राने बनलेले असतात. तर यापैकी मुलांना आपलं जे योग्य आन्सर आहे ते देखील आपण पाहणार आहोत. गुंतागुंतीच्या यंत्राचे जे भाग आहेत ते साध्या यंत्राने बनलेले आहेत. आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर असणार आहे की गुंतागुंतीचे भाग हे साध्या यंत्राने बनलेले आहेत. त्यापैकी आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला चौथा प्रश्न आहे, उतरणीचा चढाव जितका जास्त तितकं त्याची लांबी डॅश डॅश असते. उतरणीचा चढाव जितका जास्त आहे, मग त्याची लांबी कशी असणार आहे? तुम्हाला 4 पर्याय आहे. कमी आहे, हलके वजन आहे, अधिक आहे का जास्त आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? मुलांना साहजिक उतराचा चढाव जितका लांब आहे त्याची लांबी कशी असणार आहे? कमी असणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2 उतरणी जोडून एक अवजार तयार होते व त्या अशा अवजाराला डॅश डॅश म्हणतात. मग आता ते त्यांनी सांगितलं आहे, 2 उतरणी, ज्या 2 उतरण्या आहेत त्या जोडून एक अवजार तयार होते. मग अशा अवजाराला आपण काय म्हणणार आहोत? तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. उतरण आहे, तरफ आहे, आस आहे आणि पाचर आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना? आपण इथे बघणार आहोत. बघा, 2 उतरणी जोडून एक अवजार तयार होते. मग त्याला काय म्हणणार आहोत? तुम्ही उतरण म्हणणार का तरफ म्हणणार, आस म्हणणार का पाचर म्हणणार? तर साहजिकच आपलं जे योग्य आन्सर आहे, 2 उतरणी जोडून एक अवजार तयार होते, त्याला आपण काय म्हणणार आहोत? पाचर म्हणणार आहोत. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. काय म्हणणार आहोत? पाचर म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश यंत्रे हाताळणे सोपे व बिघडण्याची शक्यता ही फार कमी असते. कोणत्या प्रकारचे यंत्रे हाताळणे सोपे असते? मग तुम्हाला 4 पर्याय आहेत. साधे यंत्र हाताळणे सोपे आहे, शिवण यंत्र सोपे आहे, गुंतागुंतीचे सोपे आहे का धुलाईचे सोपे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला पण माहीत आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अगदी बरोबर. या प्रश्नाचं उत्तर आहे मुलांनो, साधे यंत्र. म्हणजे साधे यंत्र हे हाताळायला सोपे आहे आणि ते बिघडण्याची शक्यता ही फार कमी असते. म्हणून हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे की साधे यंत्र हे बिघडत लवकर नाही. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डोंगरावरील घाटाचा रस्ता ही डोंगराभोवती गुंडाळलेली एक डॅश डॅश आहे. काय आहे डोंगराभोवती गुंडाळलेली? तुम्हाला 4 पर्याय आहे. जसं तुम्हाला आपण जे उदाहरण सांगितलं होतं की जे स्क्रू आहे, स्क्रूला देखील काय गुंडाळलेलं आहे? एक लोखंडी खिळा जो काय आहे तो गुंतलेला आहे, जे लोखंड गुंतलेलं आहे. मग ते पण देखील कसलं उदाहरण आहे? जसं पाहिलं की डोंगरावरील घाटाचा रस्ता हा डोंगरावरची गुंडाळलेली काय आहे? मग 4 पर्याय वाचणार आहोत. कप्पी बोलणार आहोत, पाचर बोलणार आहोत, उतरम बोलणार आहोत का आस बोलणार आहोत? या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? साहजिकच आहे, ते काय आहे? उतरण आहे. कप्पी बोलणार आहोत का? तर नाही. तर कप्पी म्हणजे काय आहे की जो गोल दांडा आहे त्याच्यामध्ये मध्यभागी काय लावलं जातं? दोरी लावली जाते. पाचर म्हणजे जो 2 भागाचे तुकडे करण्यासाठी आहे. आस म्हणजे 2 दांड्यांना जे लाकूड लावलं जातं, दांडा लावला जातो त्याला असे. मग आपलं उत्तर काय आहे? उतरण आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत? क्लिक करणार की डोंगरावरील घाटाचा रस्ता हा काय करताय? उतरणीचा हा एक उदाहरण आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. बागेत लहान मुले बसतात तो सीसॉ मध्ये टेकू डॅश डॅश असतो, तो कुठे असतो त्यांनी विचारलेला आहे. की बागेमध्ये जेव्हा गार्डनमध्ये आपण जातो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे तिथे खेळाचे जे माध्यम असतात तिथे उपलब्ध असतात. मग त्याच्यातला जो सीसॉ सीसॉ माहीत आहे मुलांना सगळ्यांना, की जो वर खाली चढण्याचा जी दोन लहान मुलं बसतात, एक वर आणि एक खाली असतो, आणि मग तो जो मध्ये जो दांडा असतो म्हणजे त्याला काय बोललं जातं, मग ते कुठे असतं? मग ते एका टोकाकडे असतं का, मग ते बलभुजाकडे असतं का, थर्ड भारभुजाकडे असतं का, का तिसरं मध्यभागी असतं का? आता साहजिकच याचं जे उत्तर आहे ते देखील अगदी सोपं आहे. याचं उत्तर जे आहे की त्याचा जो दांडा आहे, लहान मुले जे बसतात बागेत लहान मुले बसतात ते सीसॉमध्ये जो टेकू असतो तो कुठे असतो, मध्यभागी असतो. आणि मध्यभागी असल्यामुळे तो काय करत आहे, तो वर खाली होण्याचं ते जे खेळणं आहे ते काय होत आहे, होत असतं. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, वस्तू पकडण्यासाठी वापरतात तो चिमटा हा तर्फेचा डॅश डॅश प्रकार आहे. जी वस्तू पकडली जाते, मग तर्फेचे आपण प्रकार शिकलो आहोत. पहिला प्रकार, दुसरा प्रकार, तिसरा प्रकार. मग हा कोणता प्रकार पडतो आपण पाहणार आहोत. तिसरा प्रकार आहे, दुसरा प्रकार आहे, पहिला प्रकार आहे की यापैकी नाही. बरोबर, हे तुमचे ऑप्शन आहेत. तिसरा प्रकार, दुसरा प्रकार, पहिला का यापैकी नाही. मग यापैकी आपलं योग्य उत्तर आहे की जो वस्तू पकडण्यासाठी वापरतात तो चिमटा हा तर्फेचा तिसरा प्रकार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रत्येक तरफ डॅश डॅश भोवती फिरते. प्रत्येक जी तरफ आहे, जे तर्फेचे तीन प्रकार पकडले की बल आहे, भार आहे आणि टेकू आहे. म्हणजे हे काय आहे की ते कशाभोवती फिरत आहे. म्हणजे तुम्हाला ऑप्शन आहे बल, टेकू, चाक का भार आहे. या चारपैकी आता चाकाचा याच्यात काही संबंध येत नाही आहे. म्हणजे आपले राहिले कोणते, बल, टेकू आणि भार आहे. मग प्रत्येक जी तरफ आहे ती कशाभोवती फिरत आहे, टेकूभोवती फिरते. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे की प्रत्येक जो तरफ आहे टेकूभोवती फिरते, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण खेळाच्या माध्यमातून आपले 10च्या 10 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. आणि आपण ते पूर्ण त्याची योग्य आन्सर देखील उत्तर आपण इथे दिलेली गेलेली आहेत. आता आपण मुलांनो परीक्षेच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूया. चला तर आपण परीक्षेच्या माध्यमातून बघूया कोणते प्रश्न आहेत. तुम्हाला इथे बघा 4 पर्यायवाची शब्द दिले. जसं आपण खेळाच्या माध्यमातून 4 पर्यायवाची प्रश्न होते, त्याचप्रमाणे आपण परीक्षेच्या माध्यमातून 4 प्रश्न उत्तर आहेत ते बघणार आहोत. आपला पहिला प्रश्न वाचणार आहोत, गुंतागुंतीच्या यंत्राचे भाग डॅश डॅश यंत्राने बनलेले असतात. जे गुंतागुंतीचे जे यंत्र आहे, जे आपण म्हणू शकतो ज्या मोठ्या गाड्या आहेत, लॉऱ्या आहेत, जे ट्रक आहेत की ज्या रस्त्याच्या कामासाठी वापर केला जातो, की अवजड वाहनामध्ये जे सामान एका ठिकाणाहून दूरच्या ठिकाणी जेव्हा घेऊन जाण्यासाठी जे सामान वापरलं जातं, ती अवजड सगळी जी यंत्र आहेत त्या यंत्राचे भाग आहेत ते त्या भागाने बनलेले आहेत. मग लोखंडी भागाने बनले आहेत, साध्या भागाने बनले आहेत, चाकवासने बनले आहेत का लहान लहान भागाने बनलेले आहेत. मग यापैकी आपलं जे योग्य उत्तर तुम्हालाही माहीत आहे की ते कशा गुंतागुंतीचे यंत्राचे जे भाग आहेत ते साध्या यंत्राने बनलेले आहे. काय आहे उत्तर, साध्या यंत्राने. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायच्या यंत्रे हाताळण्याची सोपे व बिघडण्याची शक्यता ही फार कमी असते. कोणत्या प्रकारचे यंत्र हाताळणे हे आपल्याला सोपे जाते आणि बिघडण्याची शक्यता कमी असते. तर आपण पर्याय वाचणार आहोत. साधे आहे, गुंतागुंतीचे आहे, शिवण आहे आणि धुलाई आहे. या 4पैकी आपलं योग्य उत्तर म्हणावं काय असणार आहे, तर आपलं जे योग्य उत्तर आहे आपण पाहणार आहोत की साधी यंत्रे हाताळणे. म्हणजे आपलं जे पर्याय, आपला जो करेक्ट आन्सर असणार आहे, साधी यंत्रे उतरणे सोपे व बिघडण्याची शक्यता कमी असते. गुंतागुंतीची यंत्रे ही लवकर पण बिघडतात आणि ते हाताळणं देखील फार डिफिकल्ट असतं. शिवण आणि धुलाई म्हणजे आपण बोलतो वॉशिंग मशीन आणि शिलाई, म्हणजे आपण बोलतो की जे मशीन जी शिलाई असते, जे कपडे शिवण्याची जी मशीन आहे ती शिलाई, याचा याच्याशी काही संबंध नाही. मग आपलं करेक्ट आन्सर आहे साधे आहे. साधे यंत्र हाताळणे सोपे व बिघडण्याची शक्यता ही फार कमी असते. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उतरणीचा चढाव जितका जास्त तितकं त्याची लांबी डॅश डॅश असते. जर उतरणीचा चढाव जितका लांब मग त्याची लांबी कशी आहे, कमी आहे, अधिक आहे, हलके वजन आहे का जास्त आहे. या 4पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे की साहजिकच उतरणीचा चढाव जितका जास्त त्याची लांबी कशी असणार आहे, कमी असणार आहे. ना ते अधिक असणार आहे, ना ते वजन हलकं होणार आहे, ना ते जास्त होणार आहे. मग ते काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि म्हणून योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हा तर्फेचा भाग नाही आहे त्यांनी सांगितले. मग कोणता भाग नाही, आपण पर्याय वाचणार आहोत. बल आहे, भार आहे, पटाशी आहे आणि टेकू आहे. या 4पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे म्हणून बल, भार, पटाशी आणि टेकू.
बल भार टेकू हे आपले तर्फेचा भाग आहे, म्हणजे राहिला काय पटाशी. मग पटाशी हा आपला तर्फेचा भाग नाही आहे, म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, ट्रकमध्ये पंप चढवण्यासाठी डायडॅसचा वापर करतात. कोणाचा वापर करतात ट्रकमध्ये पंप चढवण्यासाठी? तरफचा, उतरणचा, कप्पीचा का पाचरचा? या चारपैकी आपलं काय उत्तर असणार आहे तुम्हालाही माहीत आहे किंवा याचं देखील उत्तर तुम्हाला माहीत आहे. ट्रकमध्ये पंप चढवायचा असेल तर आपल्याला कशाचा उपयोग करावा लागणार? साहजिकच आपल्याला उतरणीचा करावा लागणार. नाही तरफ, नाही कप्पी, ना पाचर. तर पाचर कशासाठी वापरला? दोन भागाचे तुकडे करण्यासाठी. कप्पीचा वापर देखील तुम्हाला माहिती आहे जड सामान उचलण्यासाठी. तरफ हे देखील माहिती आहे, म्हणजे 3 प्रकार पडतात. जो पहार आहे ते पहार आणि सामान उचलण्यासाठी, परंतु आपल्या ट्रकमध्ये पंप चढवायचा असेल तर उतरण हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बागेत लहान मुले बसतात ते तो सिसॉमध्ये टेकून डॅश डॅश असतो. तो सिसॉ कशामध्ये असतो? एका टोकाकडे असतो, भार टोकाकडे असतो, बलभुजेकडे असतो का मध्यभागी असतो? मग यापैकी आपलं जे करेक्ट आन्सर आहे, तुम्हाला 4 पर्याय आहे, त्या 4 पर्यायापैकी आपलं योग्य आन्सर असणार आहे की तो जो भार आहे तो कसा आहे? बागेत लहान मुले बसतात तो सिसॉमध्ये टेकू हा मध्यभागी असतो. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डोंगरावरील घाटाचा रस्ता डोंगराभोवती गुंडलेले एक डॅश डॅश आहे, की डोंगरावरचा जो रस्ता आहे, डोंगरावरील घाटाचा रस्ता हा डोंगराभोवती गुंडलेला काय आहे? मग आपले पर्याय आहेत, कप्पी आहे, उतरण आहे, पाचर आहे का आस आहे? यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे तुम्हालाही माहीत आहे. ना कप्पी असू शकत, ना पाचर असू शकत, ना आस आहे. मग तो कसा आहे? उतार आहे. आणि म्हणून जे आपलं करेक्ट असं उतरण आहे, डोंगरावरील घाटाचा रस्ता डोंगराभोवती गुंडलेली एक उतरण हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वस्तू पकडण्यासाठी वापरतात तो चिमटा हा तर्फेचा डॅश डॅश प्रकार आहे. जी वस्तू उचलली जाते मग तो कोणत्या प्रकारात पडतो? जो आपण पाहिला तरफचा पहिला प्रकार, दुसरा प्रकार, तिसरा प्रकार. मी दिले तिसरा, पहिला, दुसरा व यापैकी नाही. मग यापैकी आपला योग्य उत्तर काय असणार आहे? आपला वस्तू पकडण्यासाठी आपल्या तिसरा प्रकाराचा वापर केला जातो. वस्तू पकडण्यासाठी वापरतो तो चिमटा हा तिसरा प्रकाराचा वापर केला जातो. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत, 2 उतरणी जोडून एक अवजार तयार होते, अशा अवजाराला काय म्हणतात? 2 उतरणी त्यांनीच विचारले, 2 उतरणी जोडून एक अवजार बनवले जाते, म्हणजेच त्याला काय म्हणणार आहोत? उतरण म्हणणार आहोत, आस म्हणणार आहोत, तरफ म्हणणार आहोत का पाचर म्हणणार आहोत? या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे तुम्हालाही माहिती आहे. त्याला आपण काय म्हणणार आहोत? पाचर म्हणणार आहोत. आणि म्हणून योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रत्येक तरफ डॅश भोवती फिरते. कशाभोवती फिरते आहे? बल, चाक, टेकू का भार याच्यावरती फिरत आहे? बल, चाक, टेकू, भार तर नाही. आपलं जे योग्य उत्तर काय असणार आहे की जो प्रत्येक तरफ आहे तो टेकू भोवती फिरत आहे. बल किंवा चाक किंवा भार याच्यापैकी नाही. तर आपलं करेक्ट असणार आहे टेकू भोवती फिरत असतं. तर अशा प्रकारे मुलांनो आपण 10चे 10 जे प्रश्न आहेत जे परीक्षेच्या माध्यमातून विचारले आहेत ते प्रश्न आपण इथे सोडवलेले आहेत आणि आपण त्याची बरोबर उत्तरं देखील तुम्हाला मी सांगितलेली आहेत. आता आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रश्न बघणार आहोत. ते प्रश्न कोणते आहेत ते देखील आपण चला लगेचच आपण प्रश्न उत्तरं पाहणार आहोत. आपला जो पहिला प्रश्न आहे आपण बघणार आहोत, साधी यंत्रे म्हणजे काय ते बघणार. साधी यंत्रे म्हणजे काय आहे की बघा, जी साधी यंत्रे म्हणजे जी हाताळायला आपल्याला सुलभ आणि सोपी जाणार आहेत, कमी वेळात कमी श्रमामध्ये अधिक काम आपलं सुलभरित्या होण्यासाठी आपल्याला साधी यंत्रे आपण वापरत असतो बघा. किंवा जी साधी यंत्रे म्हणू शकते 2 किंवा 3 यंत्राच्या साहाय्याने जी बनवली जातात आणि त्या आपल्याला चालवण्यासाठी देखील सुलभरित्या पडल्या जातात, त्याला आपण साधी यंत्रे म्हणतो. ज्या यंत्रामध्ये 1 किंवा 2 भाग आहेत, जसं मी सांगितलं आता की ज्या यंत्रात 1 किंवा 2 भाग आहेत त्याची रचना साधी सोपी असते, की त्याची जी बनवण्याची जी पद्धत आहे, मेथड आहे ती साधी सोपी आहे, जी उचलण्यासाठी आपल्याला काम करण्यासाठी सोपी जाण्यासाठी जे यंत्र तयार केली जातात अशा यंत्रांना साधी यंत्रे म्हणतात. क्लिअर आहे? ज्या यंत्रामध्ये 1 किंवा 2 भाग असतात, जसं आपण पाहिलं पाटा आहे, वरवंटा आहे, त्याचप्रमाणे जे खेळण्याचे जे साधन आहे म्हणजे आपण जास्त भाग केलेले नाहीये. मग त्याचा काय, जसं पेन आहे, त्या पेनचं जे प्लास्टिक आहे आणि रिफिल आहे, 2 भाग आहेत. म्हणजे काय आहे, जास्त त्याच्यामध्ये भाग केलेले नाहीयेत त्याच्यामध्ये. म्हणून तिला ज्या यंत्रामध्ये 1 किंवा 2 भाग असतात आणि ती हाताळण्यासाठी किंवा त्याची रचना ही साधी सोपी आहे, की फार अवघड नाही, फार अवघड डिझाईन नाही किंवा फार त्याचा शेप हा फार कठीण नाहीये, तो साधा आणि सोपा आहे आणि म्हणून त्याला आपण काय बोलत आहोत? साधी यंत्रे असे बोलत आहोत. दैनंदिन जीवनात आपण अनेक साधी यंत्रे का वापरतो? जर आपल्याला कमी वेळात कमी श्रमामध्ये अधिक काम मिळण्यासाठी आपण साधी यंत्राचा आपण काय करतो असतो? वापरत असतो. ते हाताळण्यासाठी देखील सोपी असतात आणि म्हणून आपण या यंत्राचा
वापर करत असतो. साधी यंत्रे सहज हाताळता येतात, जसं आत्ताच सांगितलं. ती कशी आहेत, साधी आहे, त्यामुळे ती आपण सहज कॅरी करू शकतो. उदाहरणार्थ आपण पाहू शकतो की आपला जो मिक्सर आहे तो आपण साधा आहे, तो आपण वापरू शकतो. गॅस आहे आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे जो पेन आहे तो देखील आपण वापरू शकतो. जे खेळणं आहे ते देखील आपण वापरू शकतो. तर घरात असणाऱ्या ज्या छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत त्या आपण सहजपणे काय करू शकतो, हँडल करू शकतो. मग आपली जी पक्कड आहे ते म्हणू शकतो, ज्या इलेक्ट्रिसिटीच्या वस्तू आहेत त्या आपण काय करतो, आपण हँडल करत असतो. तर अशा प्रकारे 1 किंवा 2 वस्तूंनी जी बनलेली जी सामान आहे त्याला आपण यंत्र म्हणतो. आणि मग ती लवकर खराबही होत नाही, खराब होण्याची शक्यता नसते. ती जे यंत्र आहे ते कसं आहे, साधं असल्यामुळे ते लवकर खराबही होत नाही, ते लॉंग लाईफ चालतं आणि ते बिघडण्याची शक्यता नसते आणि ते जास्त दिवस चालतं. ते कमी असते, शक्यता कमी असते आणि म्हणून साधी यंत्र ही नेहमी वापरायचं आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. तिसरं आहे गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय. आपला प्रश्न आहे गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय. गुंतागुंतीची यंत्र म्हणजे काय. या गुंतागुंतीच्या यंत्रामध्ये अनेक जे भाग असतात ते साध्या यंत्रापासून हे जोडले गेलेले असतात आणि ते कसे एकमेकाला कनेक्टेड असतात. इथे पाहिलं की या यंत्रामध्ये अनेक भाग हे एकमेकांशी जोडलेले असतात. जसं मी आत्ताच सांगितलं ते काय आहे, कनेक्टेड असतात हे भाग आणि साधे यंत्राचाच हा एक भाग आहे आणि म्हणून याला गुंतागुंतीची यंत्र असं बोलले जातात. मग उदाहरणार्थ जो ट्रक आहे, टेम्पो आहे, जे अवजड जे माल वाहून नेण्याचे जे लॉऱ्या आहेत ते कसे आहेत मुलांना, गुंतागुंतीची यंत्रे आहेत. ते आपल्याला पटकन समजणार नाही आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तरफ म्हणजे काय, असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तरफ म्हणजे काय हा जो प्रश्न आहे मुलांना त्याचं आपण उत्तर पाहणार आहोत. तरफ म्हणजे की जे एखाद्या शेतामध्ये जो दगड रुतलेला आहे तो काढण्यासाठी जी पहार वापरली जाते त्याला आपण काय म्हणत आहोत, तरफ बोलणार आहोत. तर आपण बघणार आहोत शेतकरी शेतात रुतलेला दगड काढण्यासाठी जे मजबूत पहार वापरतो त्याला आपण काय बोलणार आहोत, यंत्राला तरफ बोलणार आहोत. मग ही तरफ कसला असतो, तो लोखंडाचा असतो, तो जड असतो, अवजड असतो आणि तो कशासाठी, शेताच्या कामासाठी त्याचा वापर केला जातो मुलांना. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तर्फेचे भाग किती व कोणते विचारले आहेत. तर्फेचे भाग किती, कोणते. तर्फेचे भाग 3 आहेत. बल आहे, टेकू आहे आणि भार आहे. हे तर्फेचे किती भाग आहेत, 3 प्रकार आहेत. चला आपण बघूया. तर्फेचे 3 भाग आहेत. तर्फेचे बल, भार आणि टेकू असे 3 भाग पडतात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तर्फेचे कशावरून 3 प्रकार केले जातात. तर तर्फेचे स्थानावरून 3 प्रकार केले जातात. बल, टेकू आणि भार अशा स्थानावरून 3 प्रकार केले जातात. आपण बघणार आहोत बल, टेकू आणि भार याच्या स्थानावरून तर्फेचे 3 भाग केले जातात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे यंत्राची झीज कशी होते. यंत्राची झीज कशा म्हणते की यंत्राची झीज आपण की जे त्याचे यंत्राचे जे पार्ट्स आहे, जे भाग आहे ते एकमेकावर घासल्यामुळे त्याची झीज होते. त्यातलं जे कार्य आहे, जे लोखंड आहे किंवा ते जे यंत्र आहे ते खराब होण्यामध्ये सुरुवात होते. मग त्याच्यामध्ये हवामान परिस्थिती, जे वातावरण आहे ते देखील याच्यामध्ये काय होतं, कार्य होतं. त्याचप्रमाणे आपण लक्ष न दिल्यामुळे देखील यंत्राचे काय होतं आहे, झीज होते. आपण दुर्लक्ष केल्यामुळे, त्याची निगा न राखल्यामुळे देखील ती त्याचे जे यंत्र आहे ते निकामी होण्याची शक्यता असते. यंत्र वापरताना त्याचे भाग हे एकमेकावर घासले जातात. त्याच्यामुळे धुळीमुळे त्याचा परिणाम होतो. ऊन, वारा, पाऊस, धूळ याचा देखील परिणाम होतो. हवामानाच्या परिणामामुळे, हवामान म्हणजे ज्याप्रमाणे हवामान असेल, जर पाऊस असेल तर पावसामुळे पाणी लागून देखील ते यंत्र खराब होण्याची शक्यता असते. त्याला गंज चढला जातो. गंज चढला जातो म्हणजे त्याला लोखंडाच्या ज्या वस्तू असतात ते यंत्र बरोबर असतात त्याच्यामध्ये गंज चढला जातो आणि यंत्राची झीज होते व ते निकामी होतात. निकामी होतात म्हणजे ते कार्य करत नाही. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे यंत्राची निगा कशी राखली जाते. यंत्राची निगा कशा प्रकारे राखणार जाते. एखादी सायकल आहे, त्याचे एखादं यंत्र आहे त्याला आपण स्वच्छ पुसून आपण ते कोरडं ठेवणं गरजेचं आहे. वेळोवेळी त्याला ऑइलिंग करणं गरजेचं आहे, पेंटिंग करणं गरजेचं आहे आणि त्याच्या प्रकारे त्याची व्यवस्थित काळजी देखील करणं गरजेचं आहे. तर आपण उत्तर पाहणार आहोत मुलांनो. यंत्राचे सर्व भाग स्वच्छ पुसून घासून जाणाऱ्या भागावर वंगण सोडवून, वंगण म्हणजेच काय की त्याला तेल लावणं आहे. धुळीपासून त्याचं रक्षण करणं पाहिजे. त्याचप्रमाणे ते झाकून ठेवावे लागतं की जे उन्हापासून त्याचं संरक्षण मिळण्यासाठी की कोणताही जो भाग आहे तो उन्हामुळे तो डॅमेज होऊ नये, त्याचा कलर जाऊ नये, त्यासाठी आपण काय करणार आहे, त्याला झाकून ठेवणं गरजेचं आहे. हवा व पाण्याचा परिणाम त्याच्यावर होता कामा नये. जसं मी मगाशीच सांगितलं की जो हवा, ऊन, वारा, पावसाची हवा लागता कामा नये आणि पावसाचाही त्याच्यावर परिणाम होता नाही. म्हणून त्याला काय केलं आहे, रंग द्यावा लागतो. रंग देऊन ते सुक्या कोरड्या जागेमध्ये त्याला ठेवणं, त्याच्यावर कव्हर लावून ते सुरक्षित ठेवणं हे देखील तितकंच गरजेचं. आपला नेक्स्ट प्रश्न आहे यंत्र वापरण्याचे फायदे कोणते आहेत.
जसं मी सांगितलं, यंत्र वापरण्याचे फायदे आहे. कमी वेळामध्ये कमी श्रमामध्ये अधिक काम आपल्याकडून करून घेतं. यंत्र काय करताय, काम आपल्याला मिळवून देत असतं आणि म्हणून यंत्र वापरण्याचे फायदे आहे. यंत्रामुळे श्रम कमी होतात आणि कमी वेळात अधिक काम होत असतं. जसं मी आता सांगितलं की काय, कमी वेळामध्ये अधिक श्रमही आपल्याला कमी लागतात आणि वेळही कमी लागतो आणि आपले कामही जास्त प्रमाणामध्ये केलं जातं. म्हणजे ज्याप्रमाणे समजा पेंटिंगचं काम आहे किंवा एखादं कटिंगचं काम आहे, ते यंत्राच्या माध्यमातून पटापट कटिंग केली जाते. जे काम जर पोळ्या बनवण्याचं काम आहे, जर पोळ्या बनवण्यासाठी जर आपण हाताने पोळ्या लाटत बसलो तर आपल्याला तो कितीतरी वेळ लागेल. परंतु आज पोळ्या बनवण्याचे जे मशीन आहे, मग ते एका तासामध्ये ते भरपूर मुलांना जसा पूर्ण दिवस लागू शकतो, तर ते एका तासात 2 तासामध्ये भरपूर प्रकारच्या पोळ्या बनतात. म्हणजे यंत्रामुळे आपले श्रम कमी झालेलं आहे, त्याचप्रमाणे आपला वेळही कमी लागलेला आहे. मग आपली मेहनत कमी लागली आहे, वेळ कमी लागला आहे आणि आपल्याला कामही आपलं जे आपल्याला जे आउटपुट पाहिजे ते देखील जास्त प्रमाणामध्ये मिळत आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, प्रवासी बॅगांना चाके का असतात? कारण प्रवासी जे बॅगा असतात ते चाके, जे अवजड ज्या बॅगा असतात त्यांना मागून खाली चाके लावलेले असतात की जे जड सामान उचलण्यासाठी ताकद लावावी लागते, बल लागतं, ते लागू नये आणि सहज ते आपल्याला खेचून घेऊन येण्यासाठी आपल्याला ती चाके लावली जातात. चाके देखील साधे यंत्र आहे. यंत्राच्या वापराने आपले ओझे उचलण्याचे जे काम आहे ते हलके होत आहे, श्रम कमी लागत आहे, तसेच कमी वेळात अधिक काम होत आहे. कमी वेळेमध्ये अधिक काम होत आहे. जर उचलून घेऊन जायचं ठरलं तर आपण साहजिकच आपल्याला श्रम देखील लागणार आहे, वेळ देखील जास्त लागणार आहे आणि मग त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे, अधिक वेळ त्याचा वाढत जाणार आहे. मग चाक हे काय आहे, साधं यंत्र लावलेले आहे. यंत्राचे आपण आपले जे ओझे उचलण्याचे श्रम आपल्याला लागणार नाही, जे उचलून घेऊन जायचं आहे ते ओझे उचलण्याचं श्रम देखील लागणार नाही आणि कमी वेळामध्ये हे काम देखील पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे त्याचं कमी वेळात अधिक काम होत आहे. तर अशा प्रकारे आपण 10 प्रश्नाचे उत्तर आपण इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांनो, सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. या पाठात असलेले आपला जो पूर्ण पाठ मुलांना जो आहे, साधी यंत्रे, आपण पाठातून शिकलेला आहोत. या साधी यंत्रे याच्या पाठातून आपण जे प्रस्तावनामध्ये आलेले जे घटक आहेत, जे साधी यंत्रे म्हणजे काय, गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय, त्याच्यातील फरक काय आहे ते पाहिलं आहे. तरफ म्हणजे काय, तरफाचे जे 3 प्रकारचे बल, भार आणि टेकू आहे ते आपण पाहिले आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं आहे की उतरण म्हणजे काय आहे, चाक म्हणजे काय आहे, आस म्हणजे काय आहे. या भागाचा देखील आपण व्यवस्थितरित्या आपण अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे या पाठातील आलेले जे संबंधाचे सर्व घटक आहेत, त्या सर्व घटकांचा आपण व्यवस्थित इथे अभ्यास करून घेतला आहे. स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आणि चित्रीकरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे या पाठात आलेले जे सर्व प्रश्न आहेत ते देखील